नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज निफ्टी 50 मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी होती. आपण बघू शकतो की आज गॅप अप ओपनिंग झालं आणि गॅप अप ओपनिंग झालं आणि सेलिंग होत असेल तर तुम्हाला आता जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघत असतात त्यांना आता पाठ झालं असेल की ज्या ज्या वेळेला गॅप अप ओपन होतं आणि ओपनिंग नंतर पहिल्यांदा सेलिंग येतं तेव्हा आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो. हे आता तुम्हाला पाठ झालं असेल कारण आपण 600 पेक्षा जास्त एपिसोड आत्तापर्यंत केलेले आहेत दैनंदिन विश्लेषण ह्या सिरीजचे. तर इथे काय होतं, गॅप अप ओपन झालंय, गॅप अप ओपन झाल्यानंतर सेलिंग झालं. सेलिंग झाल्यानंतर आदल्या दिवशीच्या क्लोजिंग झोन मध्ये आल्यावर तुमच्या लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतला आणि एक बाउन्स आला. ओके. आज एक्सपायरी असल्यामुळे कायम लक्षात ठेवा की सुरुवातीला सकाळी आपल्याला काय होऊ शकतं, थोडंसं ट्रॅप केलं जाऊ शकतं. म्हणून जर तुम्ही बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला काय दिसलं, पहिल्यांदा खाली येतंय असं दाखवलं गेलं, मात्र खाली आलं का नाही. त्यानंतर वर जातंय असं दाखवलं गेलं, वर गेलं का नाही. त्यानंतर पुन्हा खाली आणलं. तर त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा एक्सपायरी असते आणि नॉर्मल एक्सपायरी असते तर त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला काही इव्हेंट नसतो, अशा वेळेला अशा प्रकारचं आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळते. आणि शेवटी काय झालं, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मग एकदा ह्या 2-3 मुवमेंट झाल्यानंतर मग मार्केटमध्ये आपल्याला फारशी मुवमेंट दिसली नाही. हळूहळू हळू आपण किंमत खाली जातानाच बघायला मिळाली. या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, मी आता इथे काढली आहे, पण इथून एक ट्रेंड लाईन काढलेली आहे जी तुम्हाला अशी दिसतीये. त्याचसोबत आपल्याला इथून सुद्धा एक ट्रेंड लाईन काढलेली आहे ती तुम्हाला अशी दिसते. याच्यामध्ये होतंय काय बघा, पूर्वी व्होलॅटिलिटी खूप होती, एवढा मोठी तेजी झाल्यानंतर एवढं मोठं मंदी पण होत होती. त्यानंतर आता तेजीचं प्रमाण पण थोडंसं कमी झालंय, मंदीचं प्रमाण पण थोडंसं कमी झालंय. असं करत करत आता तुमच्या लक्षात येईल हा जो ट्रायंगल तयार झाला ह्याला ट्रायंगल पॅटर्न असं म्हणतात आणि हा सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आहे. तर ह्याच्यामध्ये झालंय असं की हळूहळू आपल्याला जागा कमी शिल्लक राहिली आहे आणि जशी जागा कमी शिल्लक राहते तशी व्होलॅटिलिटी सुद्धा कमी होते. जेव्हा आपण एखादी गोष्ट अशी कॉम्प्रेस करून जेव्हा एका एरियात ठेवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ज्या वेळेला त्यामधून त्याची सुटका होते त्यावेळेला एक मोठी मुवमेंट होऊ शकते. आता समजा आपण दाब एखाद्या स्प्रिंगवर जर दाब देऊन ती ठेवून दिली तर ज्या वेळेला ती आपण प्रेशर सोडू त्यावेळेला ती एकदम एक्सपांड होते. तसं आता होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये काय झालंय, ही जर ट्रेंड लाईन वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर वरच्या आणि वर जर टिकली तर एक खूप मोठी तेजी आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. मात्र ही जर ट्रेंड लाईन खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली आणि ही जर मंदी कंटिन्यू राहिली तर खालच्या दिशेनं सुद्धा एक खूप मोठी मंदी आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्याच्यामुळे आता सध्या काय झालेलं आहे, आपल्याला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी कमी झालेली दिसते, पण येणाऱ्या काळात आता तुम्ही जर बघितलं तर इथून आता जास्त जागा शिल्लकच नाहीये. म्हणजे ह्या एरियात बघितलं तर अगदी थोडी जागा शिल्लक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, कोणत्या तरी एका दिशेनं आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतं. तर अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या दोन ट्रेंड लाईन ज्या आहेत त्या तुम्ही आता लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळात मुवमेंट होऊ शकते, कोणता पॅटर्न दिसतोय. तर सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय, ज्यामध्ये ब्रेकआउट कोणत्याही दिशेनं येऊ शकतं, वरच्या दिशेनं येऊ शकतं, खालच्या दिशेनं पण येऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला सावध राहून ब्रेकआउट आलं आणि ब्रेकआउट सस्टेन झाल्यानंतर त्यामध्ये त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते ह्याचं विश्लेषण करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण काय करूया,
आता आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. म्हणून ह्या ज्या ट्रेंड लाईन मी आता काढल्यात त्या तात्पुरत्या काढून टाकतोय, म्हणजे आपल्याला व्यवस्थित चित्र दिसू शकेल ह्याच्यासाठी. अन्यथा त्या ट्रेंड लाईन तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे, कारण त्या ट्रेंड लाईन ठेवल्यानंतरच तुम्हाला मी जे सांगितलं आता एक्सप्लेनेशन ते तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण जर नेहमीच्या पद्धतीने विचार करायला गेलो तर 25,050 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, 24,975 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आता तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे की क्लोजिंग जे आहे ते 25,000च्या जवळ झालंय. 24,998 रुपये 45 पैशाला, म्हणजे जवळजवळ 25,000ला आपल्याला इथे या आसपास कुठेतरी आपल्याला क्लोजिंग झालंय. तर आता काय होऊ शकतं, जर समजा काही कारणानं आपल्याला ओपनिंग नंतर सेलिंग आलं आणि 25,000च्या खाली टिकायला लागलं, 24,975च्या खाली जायला लागलं. आता इथे लक्षात ठेवा, तुम्ही जर हे डे टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला कालची कॅन्डल अशी दिसणार आहे आणि आजची कॅन्डल तुम्हाला ह्या पद्धतीनं दिसणार आहे. म्हणजे दोन्ही कॅन्डल जर तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल दोन्ही शूटिंग स्टार कॅन्डल आहेत. म्हणजे तुम्हाला हे वरच्या दिशेनं मोठे दिसतील आणि हे शूटिंग स्टार आहे. आणि आजची कॅन्डल जी आहे डे टाइम फ्रेम मध्ये ही इनसाइड कॅन्डल आहे. त्यामुळे आता आणि आजचा लो कुठे आहे, 24,975च्या जवळ आहे. कालचा लो कुठे आहे, 24,950च्या जवळ आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर सेलिंग झालं तर 24,950 इथे जी आहे 24,950, म्हणजे हा जो एरिया आहे, हा एरिया जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला आणि याच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, 24,925, 24,875 आणि त्याच्याही खाली गेलं तर 24,825, ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे इथे थोडासा सपोर्ट आहे. खालच्या बाजूला 24,950, वरच्या बाजूला 24,975 ह्या ठिकाणी सपोर्ट आहे. मात्र हा जर सपोर्ट ब्रेक झाला तर मात्र एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच पद्धतीनं जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, 25,000च्या वर टिकलं, 25,050 ही लेवल ब्रेक केली, तर मग काय होऊ शकतं, तर मग जसं सांगितलं तसं सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट वरच्या दिशेनं आला असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि त्या केसमध्ये 25,050च्या वर 25,100, 25,150 आणि 25,200 अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. त्यामुळे ब्रेकआउट कोणत्या दिशेने येते त्याच्यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. हे झालं आपल्याला निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी बँक निफ्टीचा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. आपण काय करूया, थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया, म्हणजे हा चार्ट आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आज निफ्टीमध्ये काय झालं, पहिल्यांदा सेलिंग झालं, मग तेजी झाली आणि परत सेलिंग झालं आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये मात्र जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा थोडंसं सेलिंग झालं हे खरं आहे, पण ते पहिलं 15 मिनिटच होतं. आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला गॅप अप ओपन झालं. इथे सुद्धा लक्षात ठेवा की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो जर गॅप अप ओपन झाल्यानंतर सेलिंग आलं तर. तशा पद्धतीनं सेलिंग आलं, त्यानंतर इथे बघितलं तर एक इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्या इनसाइड कॅन्डलचं जर ब्रेकआउट बघितलं तर आपल्याला इथे ब्रेकआउट आलं, हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा वर गेलं. म्हणजे आपण जे काही बेसिक नियम शिकलेलो आहोत इतके दिवसामध्ये की ब्रेकआउट कसा येतो आणि ब्रेकआउट आल्यानंतर कशा प्रकारे मुवमेंट होते, तर ते आपल्याला असं पदोपदी बघता येतं. फक्त आपली नजर तयार व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही भविष्यात चांगले ट्रेडर बनू शकता. तर हे असं बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पॉइंट आउट झाल्या पाहिजेत. जसं गॅप अप ओपन झालं आणि सेलिंग येत असेल तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो, किंवा ब्रेकआउट आल्यानंतर वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर एक हाय बनतो ब्रेकआउट आल्यानंतर, त्यानंतर पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग पुन्हा वर जात असेल तर एक चांगली तेजी होऊ शकते. असे अनेक मुद्दे आपण आजपर्यंत दररोजच्या या विश्लेषणामधून शिकत आलेले आहोत. तर त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली, कारण बँक निफ्टीमध्ये आज काही एक्सपायरी नव्हती, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला फ्री मुवमेंट बघायला मिळाली. आता हे झालं आपल्याला आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं हे थोडंसं समजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी वरच्या बाजूला 51,650 ही आपण इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे, खालच्या बाजूला 51,475 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. दोघांमध्ये
250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे, त्यामुळे 51,570 ही आपल्याला सेंटर लाईन घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला इथून जर समजा तेजी होणार असेल, कारण आधीचं मोमेंटम जे आहे ते तेजीकडे आहे, गॅप अप ओपन झालं, वरच्या बाजूला जायला लागलं आणि 51,650 ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक केली, तर काय होऊ शकतं, वर जात असताना 51,750, 51,850 आणि 51,950 अगदी 52,000ला टच करायला बँक निफ्टीची किंमत गेलेली बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं वरच्या बाजूला मुवमेंट होऊ शकते. मात्र जर काही कारणानं फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली यायला लागलं, 51,500च्या खाली, 51,475च्या खाली टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, खाली जात असताना 51,375, 51,275 आणि 51,175 अशा 3 लेवल खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतील. इथे सुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला 51,475च्या खाली टिकतंय का, तसं होत असेल तर एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. 51,650च्या वर टिकतंय का, तसं जर झालं तर मोठी तेजी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आणि उरलेले जे इंडेक्स आहेत दोन, तर त्या दोन इंडेक्सचा मी चार्ट तुम्हाला फक्त दाखवणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टी या इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे. तो तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतो. थोडंसं झूम लेवल जे आहेत हे ऍडजस्ट करतो, म्हणजे काय होईल, तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचं सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं, तुम्ही फिन निफ्टीचं विश्लेषण देखील त्याच पद्धतीनं करू शकता. आता आपण पुढे जाणार आहोत आणि त्यानंतर शेवटचा इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. या इंडेक्सचा चार्ट आता आपण ओपन करणार आहे. तर हा चार्ट ओपन झालेला आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनवर तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडं झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया, म्हणजे तो चार्ट आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. तर या पद्धतीनं आपल्याला हा चार्ट आता स्क्रीनवर दिसतोय थोडंसं. ओके. तर ह्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर हा चार्ट दिसतोय, याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट लेवल, वरची 3 टार्गेट, खालची 3 टार्गेट असं सर्व काही दिसत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तुमच्या चार्टवर ह्या पद्धतीनं लेवल्स काढणं सोपं जाईल. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण 15 मिनिटाची जी टाइम फ्रेम इंडेक्सचं विश्लेषण करण्यासाठी वापरली, ती बदलून आता आपण डेली टाइम फ्रेम घेणार आहोत. कारण स्टॉकमध्ये आपल्याला थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी सक्सेस जास्त मिळण्याची शक्यता असते. आता इथे आपण काय करूया, थोडंसं झूम आउट करूया आणि मी तुमच्यासाठी या आठवड्यात जे स्टॉक दाखवत होतो त्या स्टॉकचं फॉलोअप अनालिसिस आता करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे बलरामपूर चीनी. बलरामपूर चीनीमध्ये आपल्याला काय झालेलं दिसलं, बलरामपूर चीनीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये एक ब्रेकआउट आलेला दिसला. ब्रेकआउट आल्यानंतर काय झालं, एक हाय बनलेला दिसला. हाय बनल्यानंतर काय झालं, लेवल टेस्ट करायला खाली आलेलं दिसलं. त्यानंतर काय झालं, आता वरच्या दिशेनं जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण सध्या 2 दिवस काय होतं, स्टॉकमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की मुवमेंट यायला कधी कधी वेळ लागतो. तर त्यामुळे आपल्याला मागचे 2 दिवस जर तुम्ही बघितलेत तर एकाच रेंजमध्ये अडकून पडलेलं तुम्हाला दिसतंय. तर त्यामुळे जोपर्यंत त्याच्यामध्ये ब्रेकआउट येत नाही, समजा वरच्या बाजूनं ब्रेकआउट येणार असेल, 660च्या वर टिकणार असेल, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 680 आहे, 691-92 आहे, ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मात्र जर काही कारणानं खाली जायला लागलं तर 625 रुपयापर्यंत हा स्टॉक, बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेड, हा स्टॉक खाली जाताना आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक घेऊया. ह्या स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. ह्या स्टॉकनं आपल्याला दोन्ही बाजूनं अतिशय चांगले ट्रेड्स दिलेले आहेत. कसं काय, तर आपण हा पहिल्यांदा आयडेंटिफाय कधी केला, ज्या वेळेला तो इथे ब्रेकआउटला आलेला होता. नेक्स्ट डेला आपल्याला खूप चांगलं ब्रेकआउट बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात हा आपण सुरुवात इथनं केलेली होती. म्हणजे हे जे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न होता, इथून सुरुवात केली होती आणि त्याच्या लो नंतर जर बघितलं तर अतिशय चांगलं टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे. पहिलं टार्गेट होतं 1607 रुपयाचं, दुसरं टार्गेट होतं 1562 रुपयाचं. तर दोन्ही टार्गेट आपल्याला अचीव झालेली दिसत आहेत. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर एक छोटी आपल्याला कॅन्डल बनली आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला थोडा
बाउन्स बघायला मिळतोय. दोन्ही बाजूने अतिशय चांगल्या प्रकारे मुवमेंट कोरोमंडल इंटरनॅशनल या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळाली. आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहे. या स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स लिमिटेड. कॅनफिन होम्स लिमिटेडमध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला हे बघितलं होतं की इथे आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय. याचा लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर इथे चार्ट पॅटर्न कधीही लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला रिव्हर्सल होणार असतं त्या वेळेला आपल्याला असा चार्ट पॅटर्न दिसतो. म्हणजे आता इथून बघा, इथून तेजी होत होती, आपल्याला एक बिअरिश चार्ट पॅटर्न दिसला, शूटिंग स्टार दिसला, त्यानंतर सेलिंग झालं खाली. आता हे सेलिंग होत होतं, त्यानंतर जर रिव्हर्सल होणार असेल तर इथे आपल्याला एक ट्विझर बॉटम पॅटर्न दिसतोय. तर त्याच्यामुळे काय होईल, ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे माझं नेहमी असं म्हणणं असतं की ज्या ज्या वेळेला आपल्याला एखादा स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल त्याच्यामध्ये रिव्हर्सल येणार असेल तर तो आधी काही ना काहीतरी चार्टमध्ये पॅटर्नच्या स्वरूपात आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. फार क्वचित असं होतं की चांगला स्टॉक आहे, इंडेक्स मधला आहे, पण त्याच्यामध्ये असं आपल्याला काही संकेत मिळत नाहीत. असं फार क्वचित होतं. त्यामुळे असे संकेत जर तुम्हाला पकडता आले तर तुम्हाला पुढे विश्लेषण करणं आणि त्याच्या आधारे गुंतवणूक करणं किंवा ट्रेडिंग करणं सहज शक्य होऊ शकतं. तर हा झाला आपल्याला कॅनफिन होम या स्टॉक विषयी. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे, या स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात गेल लिमिटेड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण इथे बघितलं होतं की एक बिअरिश इनगल्फिंग पॅटर्न सारखा पॅटर्न बनलेला आहे. त्यानंतर सेलिंग झालं. मागचे 2-3 दिवस आपल्याला ही जी लेवल आहे, ही लेवल आहे 225 रुपयाजवळची. त्याच्या आसपास घुटमळताना आपल्याला गेलचा स्टॉक बघायला मिळतोय. आता काय झालंय, आज आपल्याला जर ही कॅन्डल बघितली, मी तुम्हाला हे थोडंसं काढून टाकतो, ही जी आजची कॅन्डल बघितली तर तुमच्या लक्षात येईल ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. जर आजचा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचसोबत मागच्या 2-3 दिवसामध्ये हा लो बनलाय आणि हा हाय बनलाय. जर समजा हा हाय ब्रेक करून वर जायला लागलं तर पुन्हा एकदा बाउन्स आपल्याला गेल इंडिया लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतो. अन्यथा आपल्याला सध्या जे चित्र दिसतंय त्यानुसार या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात सेलिंग होऊ शकते आणि 210 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच तुम्ही लाईक करू शकता आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.